तुमची ताकाची कढी फुटते का? फुटर बनते का? तर या पद्धतीने किंवा ही ट्रिक वापरून तुम्ही देखील अशी मस्त घट्टसर महाराष्ट्राची ही फेमस कढी बनवायला शिकू शकता. तर या व्हिडिओमध्ये जे काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचं नक्कीच फॉलो करा. अशी एकदम घट्टसर आणि चवदार जर कढी बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं सपक दही वापरायचे किंवा ताक वापरायचे. 1 वाटी या ठिकाणी घट्टसर दही घेतले, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ टाकले, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि जिरा पावडर टाकले. याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे. 1 वाटी पाणी टाकून या पद्धतीनं असं घट्टसर बॅटर बनवायचं आहे, याचं बघू शकता तुम्ही. आता फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि थोडीशी मेथीदाणे टाकायचे आणि चव 1 नंबर लागते. त्यानंतर यामध्ये मिरचीचा ठेचा, लसूण, अद्रकाची पेस्ट टाकायची आणि थोडासा कढीपत्ता, हिंग आणि हळद देखील टाकून मस्त याला परतून घ्यायचं. 1 नंबर अशी ही कढी एकदम 10 मिनिटात बनवून तयार होते. फोडणी चांगली बसली की यावरतून लगेचच आपलं जे आपण कढीसाठी बॅटर बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मस्त याला 10 मिनिटं एकसारखं ढवळत राहायचं. 10 मिनिटानंतर बघा अशी मस्त हलकीशी उकळी येते. त्यानंतर गॅस बंद करायचा. यावरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बघा गरमागरम आपली या ठिकाणी घट्टसर अशी मस्त क्रीमी अजिबात न फुटणारी ताकाची कढी तयार झालेली आहे. भाकरी भातासोबत तुम्ही ही एकदम मस्त खाऊ शकता. जशी जशी थंड होईल अजून घट्ट व्हायला तयार होते. तर रेसिपी आवडली असेल तर करून बघा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला भेटू परत. बाय.